काय झालंय हे आतमध्ये राहिलं तोपर्यंत स्टोरी सांगून घेतो सिनेमाची काय आहे ती माझ्या. काय झालंय त्या पश्चिम महाराष्ट्रवाला भांडतो त्या मराठवाड्या संघ आणि त्या विदर्भवाला बसलाय खांजवीत तिथे. तेव्हा तोपर्यंत सांगून घेतो काय आहे माझं राईट द्यायचं. म्हणजे स्टोरी ऐकल्यानंतर आपल्या इथे बसतील दिग्दर्शक आणि सगळे प्रोड्युसर तर त्यांनी ऐकून घ्यावी स्टोरी आणि त्याच्यावर चित्रपट करावा. काय समजलं म्हणजे मी त्याचे 1 कोटी रुपये घेऊन फक्त जास्त घ्यायचा नाही. हा त्या स्टोरीचं नाव आहे शिकार. काय होता द्वानपारला जोशाचा कुपान घातला आणि संगाती शिवराम होता आणि निघालीला सांजावलं तसं निघालीला तर वाटत भेटला जोशा. त्या मला म्हणला कुपान घातलंस काय रे. त्या म्हटलं घातलीला काय उपटाई गिल्ले होतं तिथे. मग आजू का पावशेर मारले आणि निघालीले तर सामने अण्णा कासारानं साथ घातला म्हणून त्याची गेले. अण्णा कासार जाऊ वाजतात पान दिला खायला चाय दिला ती खाल्लेली आणि मला म्हणला मागल्या शिमग्यात काय घोल घातला रे. तर म्हणलं मागल्या शिमग्यात आम्ही नाही घोल घातला. आम्ही कुठं घोल घातला. ता म्हणला तुम्ही घोल घातला. काय झालं मागल्या टायमाला शिमग्याला आम्ही देवलात बसलेलो होतो आणि कौल लाविला होता दियावाला. कौल का लाविला तोरसकराच्या बायकोचा झॅगाट म्हणून कौल लाविला आणि मी आपला बसलीला तर सामने बघितलं तर दत्त्या गुरुवाचा पार हुट मारतो. म्हटलं हा काय हुट मारतो काय रे. ता आला तर मला म्हणाला अण्णांनो रान काढायचंय. रान काढायचं म्हणजे काय शिकार करायची डुकराची. तर म्हटलं रान काढायचं कबूल पण गावात माणूस कोण राहिलाय माझ्याशिवाय आणि माझी पण ढोपरामधलं झिजलेली आहेत. त्या म्हटलं काळजी करू नका ममच ना आण दिलेत मित्रमंडळी. तर म्हटलं चांगलं झालं आल्या पाहुणे माग जा आणि म्हटलं तोरसकराकडे ठासणीच्या बंदूक आहेत त्या घे आणि त्या भोसल्याचा 7वीत नापास झालेला पोरायचा सांगा ती घे आणि त्या कुत्रा घे. तो कुत्रा काय बघा साधू कुत्रा एवढा ढाण्या वाघासारखा बघण्यासारखा. भादव्यात जो कुत्री का बघायचा नाही असला कुत्राचा. मग आणि झालं म्हटलं कलचीला भेल्याजवळ भेट तर मी 8ला 8:30 आलं सगळे आले आणि तोरसकर पण सांगा ती आईला आता ठासणीच्या बंदूक घेऊन माझी काही दिला आणि त्याची काही घेतला आणि आम्ही निघालेलं आपल्या दरडीनं वर गेलं तर निबेराच्या पाराजवळ बसलेलं होतं आम्ही आणि हे ममस नाईले पोर होते. तोरसकर गेला मावलतीला. म्हटलं 10 झालं 10:30 झालं. म्हटलं राडेच्या बाहेर का नाही काढला. ढोल वाजला म्हणजे रान उठतं नाही डुकरांचा कलप येतो असा धावत धावत. बघितलं तर काय नाही आणि हे मुंबईतले पोर आलेले तर मला गमती जमती सांगी. झिपऱ्या वाढवलेल्या पुरी साऱ्या काय काय सांगतो तुम्हाला. गॉगल लावलेला रातच्या टायमाला सांगा आणि झालं 11 11:30 टायमाला ढोल वाजला. म्हणलं रान गावलं. सामनी बघितला तर डुकरांचा कलप असा धावत येत होता. काय झोप बघा रेड्या डुकर आटकीचा आणि चौकीचा. मग आणि ह्या पोरांनी बघितलं आणि डुकर धावत येताना गांडीला फाटला आणि पळायला सगळे. माझी का बंदूक होती घाबरायचं काही काम नव्हतं पण त्या डुकरानं वावतं द्या मला बंदूक काढायला. त्या सामनी आला आणि माझ्या डोळ्यात डोलं घालून बघी डुकर. तर मी जो घाबरतोय याला काय गेला नजर चुकवल्याने पाराच्या पाटली गेलो पाठीमागे. तर माझ्या पाटणा आला पाराच्या पाठी आला आणि आम्ही 7-8 फेऱ्या घातलेल्या पाराला मिळून दोघांनी सप्तपदी घालतात तशी घातलेली. तर झालं तरी तेवढं मी वाव गावला मला आणि बंदूक काढली ताणली की नाही डुकरावर त्या घाबरलेला नाही मी. पण राडेच्याने बंदुकीत बारच भरलेली नाही. सांगता कुणाला तसाच पलाराचा देवला जवळ आला आणि बघितलं बार काढला तोरसकरान 5 तर बघतो तर राडेच्याने आमचाच कुत्रा मारला नाही. आता काय बोला आता वाटत घालायचं डुकराचे म्हणून मी फौजदाराकडे गेलो. नाही वाईट नव्हती स्टोरी चांगली होती. विचारा यांना खरंच वाईट नव्हती चांगली.